नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजण? मस्त मजेत आहात ना? आणि आज आम्ही आलेलो आहे फिरायला. म्हणजे भाऊजींनी नवीन गाडी घेतलेली आणि म्हटलं आमचा कुलदैवत आहे की नाही खरसुंडीचा, तिकडं आम्हाला जायचं होतं म्हणून आम्ही आज सगळेजण आलेलो आहे. घरचे अवतार कसं तर झालंय, कारण आज मला प्रवास नाही सोसत, तरी पण हिने आणले जबरदस्तीने घरात, हिने चल चल म्हणून आणि आलेलो आहे. आणि आम्ही पहिल्यांदा बुडामध्ये येतो. आमचा कुलस्वामीला जायच्या आधी आम्ही बुडाचा देव आहे तिथं येतो, मग तिथं आलेलो आहे सगळेजण. चला तर तुम्हाला दाखवते. मंदिराचं बांधकाम करायचं चालू आहे. हे मंदिर काही पूर्णपणे तयार नाही झालेलं, पण तरी पण तुम्हाला दाखवते. चला, खरसुंडीचं सगळं दर्शन मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला तर मग. बुड हे देवस्थान महाराष्ट्रातील बुड गावातील महाराज सिद्धनाथांना समर्पित केलेलं हे मंदिर आहे. आणि इथं ज्या दिवशी यात्रा असते का नाही, त्या दिवशी पाण्यावरती दिवा प्रज्वलित केला जातो. खूप प्रसिद्ध असं हे देवस्थान आहे आणि खूप गर्दी असते यात्रेला. गुलाल आणि खोबऱ्याचे उधळण केले जाते यात्रेमध्ये. बुडमधील सिद्धनाथाचं जे मंदिर आहे किंवा इथला जो देव आहे तो एक भगवान शंकराची देवता मानली जाते. आणि बघू शकताय मंदिरामध्ये किती शांत असं वाटत आहे. आणि आता सध्याला तर मंदिराचं बांधकाम वगैरे चालू आहे बरं का. चला मग बघूयात परिसर आसपासचा. जरा हाय पाणी मी बघितलं असं ते हाय पूर्वी तरी हे पुन्हा बघू आता खावताना तर असणार की पाणी. हाय म्हणते प्रेस प्रेस तुम्हाला काय पाहिजे? हे प्रेस भाकरी खावा पाहिजे, तेवढं प्रेसला ठेवायचं पाहिजे. आम्ही आता आलेलो आहे खरसुंडीमध्ये आलेलो आहे. गाडी पार्क केल्या आणि आता आपण दर्शन घ्यायला जाऊया.
सोबत आई सोबत चला की सोबत चला की त्यांच्या होय गेली मी बाहेर होय आई ती बाळाच्या ही नावानं ही करायला लावायचं नाही ती वाजवायला लावायचं नाही आता नाही काय घ्यायचं काय घ्यायचंय चला तर मग फ्रेंड्स देवाच्या दारामध्ये आम्ही गाडी पुजायला आलो होतो. ती गाडी तर पुजून घेतली. संपूर्ण देवदर्शन पण मस्तपैकी झालेलं. आणि तुम्हाला हा आजचा व्लॉग किंवा देवदर्शन कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका वेगळ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.